पुढची बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षणाचा बट्ट्याबोळ सुरू असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या ठिकाणी महिला शिक्षकांऐवजी मुलांना चक्क मजूर महिला शिक्षणाचे धडे देत आहेत। 200 रुपये रोजंदारीने या महिला मजूर विद्यार्थ्यांना शिकवतायत। शेलूरमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बालसंगोपनाच्या नावाखाली 2 शिक्षिका वर्षभरापासून रजेवरती आहेत, त्यामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याची बाब समोर आली आहे। मात्र त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। शिक्षण मंत्री आता यावरती काय नेमकी कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। आदरणीय सर, की विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना आर्थिक मोबदला या 2 स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे। सर, त्यांना त्या शिक्षिका वेतन वगैरे देतात या बाबतीत मला माहीत नाही सर। मी चौकशी करतो सर। काय करणारे कारवाई त्या शिक्षकांवर? नाही, चौकशीमध्ये त्या दोषी जर आढळल्या तर निश्चित नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। जिल्हा कार्यालयाशी जे मार्गदर्शन मागून त्याच्यावर निश्चित कार्यालय केले जाईल सर। आणि आता बघूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या।